नमस्कार. BA फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आजपासून कोरोना महामारीमुळे ऑनलाईन क्लासेसकडे वळत आहोत. BA प्रथम वर्षाचा तुमचा गृहशास्त्र विषयाचा पेपर क्रमांक 3 आहे आणि त्याचं नाव आहे कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे. असं त्या पेपरचं नाव आहे. पेपर क्रमांक 3 कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे. पुन्हा एकदा सांगते, लिहून घ्या व्यवस्थित. पेपर क्रमांक 3 कौटुंबिक साधन संपत्तीची मूलतत्वे. आपण व्यवस्थापनाकडे वळूया. कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन असे 3 शब्द तुमच्या पेपरच्या नावामध्येच आलेले आहेत. कौटुंबिक म्हणजे साहजिकच कुटुंब किंवा कुटुंबासाठी, कुटुंबाशी निगडीत असा त्याचा अर्थ होईल. आता व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन हा शब्द आपल्याला खूप व्यवस्थितपणे आणि त्याचा नीट आकलन करून घ्यायचा आहे. एकदा व्यवस्थापन ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थित कळाला की मग आपल्याला कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन हे कळण्यासाठी मदत होईल. व्यवस्थापनाची खूप साध्या भाषेमध्ये किंवा व्यवस्थापनाचा उगम कसा झाला असा जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्या असं लक्षात येईल की साधारणपणे 100-1 वर्षापूर्वीचा काळ असेल की जेव्हा उद्योग व्यवस्था नुकतीच सुरू झाली होती आणि उद्योगधंदे तेजीत आलेले होते आणि असं लक्षात आलं गेलं की व्यवस्थापन प्रक्रिया राबवली गेली तर मिळणाऱ्या लाभामध्ये किंवा मिळणाऱ्या पैशांमध्ये फरक पडतो किंवा फायदा जास्त प्रमाणात होतो असं लक्षामध्ये आलं. आणि मग एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात, तिसऱ्या उद्योगात, चौथ्या उद्योगामध्ये असं करता 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 उद्योगामध्ये व्यवस्थापन करणं हे थोडंसं गरजेचं झालं आणि त्याची आवश्यकता भासू लागली. अशा रीतीने सर्वात प्रथम व्यवस्थापनाचा उगम झाला असं आपल्याला म्हणता येईल. मग व्यवस्थापनामध्ये काय, नेमकं काय आणि उद्योग व्यवसाय म्हणजे नेमकं काय आणि सगळ्या उद्योगांमध्ये व्यवस्थापन प्रक्रिया कशी राबवली जाऊ शकते हाही आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. त्याआधी आपल्याला व्यवस्थापनाची परिभाषा बघावी लागेल, व्यवस्थापनाचा अर्थ बघावा लागेल, ती संकल्पना आणि त्याचं महत्त्व. अशा रीतीने उद्योगपतींना किंवा कारखानदारांना व्यवस्थापन प्रक्रियेचं महत्त्व सुरुवातीला उद्योगांमध्ये लक्षात आलं आणि त्यानंतर हळूहळू त्याचं क्षेत्र विस्तार पावत गेलं आणि असं लक्षात आलं गेलं की व्यवस्थापन प्रक्रिया राबवली की मिळणाऱ्या नफ्यामध्ये किंवा लाभामध्ये नेमका फायदा होतो आहे किंवा नेमकं कुठं चुकतं आहे, नेमकं अपयश कुठल्या पायरीवर येतं आहे हे जास्त स्पष्ट कळतं आहे आणि मग त्या पायरीवर सुधारणा करून आपल्याला पुढे जाता येत आहे हे लक्षामध्ये आलं गेलं. मग व्यवस्थापनाचं म्हणजे काय किंवा अगदी साध्या शब्दामध्ये व्यवस्थापनाची परिभाषा द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की व्यवस्थापन म्हणजे तुमच्याकडे जे आहे, नीट ऐका लक्ष देऊन, तुमच्याकडे जे आहे त्याचा वापर करून तुम्हाला जे हवं आहे ते मिळवणे म्हणजे व्यवस्थापन. आता याच्यामध्ये 2 भाग पडतील व्याख्येचे. एक भाग आहे तुमच्याकडे जे आहे ते, दुसरा भाग तुम्हाला असं सांगतो की तुम्हाला जे मिळवायचं आहे ते. मग तुमच्याकडे जे आहे ते सगळं आपण साधन संपत्ती या गटामध्ये घेऊया आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे ते आपण तुमचं उद्दिष्ट किंवा ध्येय या गटामध्ये ते येईल. थोडक्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या सर्व घटकांचा वापर करायचा आणि त्याद्वारे तुमचीच ध्येयपूर्ती तुम्ही करणं म्हणजे व्यवस्थापन प्रक्रिया. असं थोडक्यामध्ये व्यवस्थापन प्रक्रियेचा अर्थ देता येईल. अनेक समाजशास्त्रज्ञांनी व्यवस्थापनाच्या व्याख्या त्यांना पटतील तशा वेगळ्या वेगळ्या दिल्या आहेत. त्याला जोडूनच उद्योग व्यवसायांमध्ये ज्या पद्धतीने व्यवस्थापन प्रक्रिया येते त्याच पद्धतीने कुटुंबामध्ये सुद्धा व्यवस्थापन प्रक्रिया राबवणं हे क्रमप्राप्त झालं आणि मग अशा रीतीने मग कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन
किंवा कुटुंबाचं व्यवस्थापन. अशा पद्धतीने हा आपला पेपरची पार्श्वभूमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग ही संकल्पना याच पद्धतीने सुरुवातीला उद्योगधंद्यांमध्ये आणि नंतर हळूहळू विस्तार पावत ती घरापर्यंत आणि कुटुंबापर्यंत पोचली आहे. हिचं महत्त्व नक्कीच आहे, कारण प्रत्येक पायरीवर आपल्याला नेमकी आपली चूक कुठे आहे, आपण कुठे अपयशी ठरलो, कुठे आपल्याला अजून जास्त सुधारणा करायला वाव होता, हे आपल्याला नक्कीच कळतं. आणि त्यामुळे व्यवस्थापन प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक संस्था या पद्धतीने व्यवस्थापन प्रक्रिया आपल्यापुरती अंमलात आणू शकते आणि त्याचा विकास घडवू शकते. मग आता येऊया आपण की गृहव्यवस्थापनाकडे. गृहव्यवस्थापन म्हणजे काय, तर कौटुंबिक साधन संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करणं किंवा कौटुंबिक साधन संपत्तीचं नियोजन अशा पद्धतीने करणं की सगळ्याच साधन संपत्ती पूर्णपणे उपयोगात येतील आणि नंतर कुटुंबाने जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाची प्राप्ती त्या कुटुंबाची निश्चितपणे होईल. याला आपण कौटुंबिक व्यवस्थापन, कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन असं आपण त्याला म्हणतो. ही अशा पद्धतीच्या व्याख्यांचा सारांश सांगत असतानाच मी तुम्हाला असं म्हणाले की साधन संपत्तीचं नियोजन करणे, मग नियंत्रण करणे आणि मग मूल्यांकन करणे. थोडक्यात काय, व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये 3 बाबी येतात असं आपल्याला सांगता येईल. पहिली गोष्ट प्लॅनिंग आहे, दुसरी गोष्ट नियंत्रण आहे आणि तिसरी गोष्ट मूल्यांकन असं आहे. प्लॅनिंग कशाचं करायचं आहे, तर तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातली एखादी गोष्ट तुमची सुटता कामा नये म्हणून त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करायचं की आपल्याकडे काय काय आहे नेमकं, आपण ते कशा पद्धतीने वापरू शकू. हे झालं प्लॅनिंग. तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं व्यवस्थितपणे प्लॅन करणं, हे झालं प्लॅनिंग किंवा नियोजन. त्याच्यामध्ये तुमच्याकडच्या असणाऱ्या साधनसंपत्तीचा वापर निश्चितपणे कसा होणार हे तुम्हाला माहिती आहे. दुसरी प्रक्रिया म्हणजे काम सुरू होण्यापूर्वी आपण जसं रंगीत तालीम म्हणतो ना, एखादा कार्यक्रम आपण ठरवला तर आपण उद्या कार्यक्रम आहे म्हणता आज असं सांगतात प्राचार्य मॅडम की नाही आज आता आपल्याला रंगीत तालीम घ्यायची आहे की उद्याच्या कार्यक्रमामध्ये ॲक्च्युअल प्रोग्राममध्ये काय अडचणी येतात हे आपल्याला कळायला हवं आहे. तर ही जशी रंगीत तालीम होत असते तसं नियोजन करता ते ठराविक जे काम ठरलेलं आहे की ज्याच्यासाठी व्यवस्थापन प्रक्रिया राबवायची आहे त्या कामाचं तो मेमराईज करतो, तो आकलन करतो, कल्पनाशक्तीद्वारे पूर्ण विचार करतो की आपल्याला हे काम नक्की करायचं आहे, मग ह्याच्यासाठी काय काय लागेल, त्याच्यासाठी माझ्याकडे काय काय आहे आणि ते मी कसं कसं वापरात आणू शकतो. आणि या पद्धतीने त्याच्याजवळच्या सगळ्या गोष्टींना तो न्याय देतो. त्याच्यानंतर हे झालं कामाच्या पूर्वी. काम सुरू असताना कुठल्या तरी पायरीवर काहीतरी गडबड झाली तर ऐनवेळी पटकन काहीतरी बदल करणं आणि ते काम योग्य त्या दिशेने नेणं किंवा वळवणं हे म्हणजे नियंत्रण. नियंत्रणाची पायरी मग अशा रीतीने काम सुरू असताना जी पायरी आहे तिला नियंत्रण असं म्हटलं जातं. व्यवस्थापन प्रक्रियेची ती सर्वात महत्त्वाची आणि क्रमांक 2ची पायरी आहे. त्याच्यानंतर येते क्रमांक 3ची पायरी, ती म्हणजे मूल्यांकन. मूल्यांकन कधी करतो आपण, तुम्ही पेपर देता त्यानंतर तुमचा मार्क मेमो तुमच्या हातामध्ये येतो आणि ते तुमचं मूल्यांकन असतं वर्षभराचं. अर्थातच व्यवस्थापन प्रक्रियेची ही तिसरी आणि शेवटची पायरी जी आहे ती मूल्यांकनाची आहे आणि ती काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला करायची असते किंवा नंतर त्याचं मूल्यांकन आपल्याला करायचं असतं. तर अशा रीतीने थोडक्यात आज आपण व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे काय, गृहव्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि गृहव्यवस्थापन प्रक्रिया असो की व्यवस्थापन प्रक्रिया असो त्याच्या 3 महत्त्वाच्या बाबी कुठल्या त्या आपण पाहिल्या. पहिली नियोजन, दुसरी नियंत्रण आणि तिसरी मूल्यांकन. या 3 पायऱ्या एकावर एक आधारित अशा प्रकारे असतात आणि व्यवस्थापन प्रक्रिया पूर्ण होते. धन्यवाद.